नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 10वी गणित भाग 2 वरती चर्चा करणार आहोत मित्रांनो. पूर्व परीक्षा त्याचबरोबर बोर्डाची परीक्षा जवळ आलेली आहे. बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने ही अतिशय महत्त्वाची सीरीज चालू आहे. यामध्ये आपण रिव्हिजन बघतोय. तिसरं प्रकरण वर्तुळ या प्रकरणाची आज आपण रिव्हिजन घेणार आहोत. या अगोदर आपण पहिलं आणि दुसरं प्रकरण या दोन्ही प्रकरणांवरती चर्चा केलेली आहे. आज आपण तिसऱ्या प्रकरणाकडे वळूयात, पण पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि मित्रांनो, आपला एक WhatsAppचा ग्रुप आहे. WhatsAppचा ग्रुप जर तुम्ही जॉईन नसेल केला, तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी WhatsAppच्या ग्रुपची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपला WhatsAppचा ग्रुप जॉईन करू शकता. तर चला जाऊयात पटकन पुढे. तर बघा, या ठिकाणी वर्तुळ या प्रकरणावरती आज आपण चर्चा करूयात. आपण काय करणार आहोत लक्षात घ्या. संकल्पना पण बघणार आहोत, महत्त्वाची सूत्र सुद्धा बघणार आहोत आणि त्याचबरोबर गणित सुद्धा इम्पॉर्टंट. 1-2 मार्कांच्या प्रश्नापासून 3 ते 4 मार्कांच्या प्रश्नांपर्यंत सगळे प्रश्न जे आहेत ते आजच्या आपल्या या चर्चेमध्ये पूर्ण आपण करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर पहिला हा गुणधर्म नीट समजून घ्या. त्रिज्या स्पर्शिका प्रमेय म्हणजे काय? नावातच आहे, एक त्रिज्या आहे आणि एक स्पर्शिका आहे. बघा मित्रांनो, वर्तुळाला जी स्पर्श करून जाते तिला आपण स्पर्शिका म्हणतो. आता ही स्पर्शिका जी आहे, या स्पर्शिकेचा जर तुम्ही विचार केला, ही एक आपल्याला इथं एक स्पर्शिका दिसते. एकच मिनिट. या स्पर्शिकेमध्ये बघा, ही स्पर्शिका ए बिंदूमध्ये वर्तुळाला स्पर्श करते. सी हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. आता या केंद्रबिंदूपासून हा जो स्पर्शबिंदू ए यांना जोडणारी जी त्रिज्या आहे, ती त्रिज्या या स्पर्शिकेला लंब असते. एवढंच प्रमेय. ही त्रिज्या या स्पर्शिकेला इथं लंब असते, म्हणजे इथं 90 मापाचा कोन होतो. आता इथं जर 90 मापाचा कोन झाला, मग आपण इथं लिहू शकतो की बाबा कोन CAB बरोबर या ठिकाणी मला 90 मापाचा मिळतो, कारण त्रिज्या स्पर्शिका प्रमेय. हा 90 मापाचा झाला तर इथं प्रश्न कसा विचारला जातो? एक प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की हा कोन किती मापाचा आहे? मग तुम्ही म्हणाल की हा कोन जो आहे सर 90 अंश मापाचा आहे. झाला, हा पहिला मुद्दा झाला. दुसरा पॉइंट असा आहे की BC जर का जोडलं तर इथे एक काटकोन त्रिकोण तयार होतो. आणि ज्यावेळेस काटकोन त्रिकोण येईल त्यावेळेस पायथागोरसचं प्रमेय येऊ शकतो, 30-60-90चं प्रमेय येऊ शकतो, बऱ्याचशा गोष्टी आहेत. मग इथं ही 6 देतील, ही 8 देतील आणि सांगतील की बाबा BC काढा. मग पायथागोरसच्या प्रमेयानुसार तुम्ही BC काढू शकताय. किंवा कधी-कधी तुम्हाला असाही प्रश्न एखादा विचारला जाऊ शकतो की बाबा इथं या कोनाचं माप 60 अंश दिलं जाईल तर आणि हा कोनाचं माप 30 अंश दिलं जाईल. मग आता BC काढा. मग इथं तुम्ही या ठिकाणी 30-60-90चं प्रमेय वापरू शकता. तर बऱ्याचशा गोष्टी आहे, फक्त त्या कोनाचं माप 90 असतं हे समजून घेतलं पाहिजे. आता इथे बघा एक प्रश्न विचारलाय. आकृतीमध्ये AB ही वर्तुळाची स्पर्शिका आहे. त्याचबरोबर आपल्याला AB बरोबर आपल्याला दिलेलं आहे 10 आणि त्याचबरोबर आपल्याला AB बरोबर 8 दिलेलं आहे आणि BC बरोबर आपल्याला 10 दिलंय. तर वर्तुळाची त्रिज्या आपल्याला काढायला सांगितली. आता आपल्याला माहिती आहे CA आणि AB एकमेकांना लंब असतात. या ठिकाणी आपण लिहू, उत्तर लिहिताना असं लिहायचं आकृतीत CA लंब AB. का? कारण त्रिज्या स्पर्शिका प्रमेय. तर आपल्याला लिहायचंय त्रिज्या स्पर्शिका प्रमेय. त्रिज्या स्पर्शिका प्रमेय असं आपण या ठिकाणी लिहू शकतो. त्रिज्या स्पर्शिका प्रमेयानुसार या ठिकाणी आपल्याला सांगू शकतो की CA लंब AB असणार आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे कोन CAB जो आहे तो आपल्याकडे आला 90 मापाचा. हा कोन CAB जर का 90 मापाचा असेल तर त्रिकोण CAB काय झाला? काटकोन त्रिकोण. मग इथं लिहायचं बाबा त्रिकोण CAB हा काटकोन त्रिकोण आहे. हा कुठला त्रिकोण आहे बाबा? काटकोन त्रिकोण आहे. CAB हा काटकोन त्रिकोण आहे. ओके. मग हा जर काटकोन त्रिकोण असेल तर या ठिकाणी कुठलं प्रमेय होणार? पायथागोरसचं प्रमेय. म्हणून पायथागोरसच्या प्रमेयानुसार बघा दुसरं प्रकरण आलं आता. पायथागोरसच्या प्रमेयानुसार ओके, पायथागोरसच्या प्रमेयानुसार हा काटकोन त्रिकोण असेल तर पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय सूत्र तयार होईल? BC वर्ग बरोबर AC वर्ग अधिक AB वर्ग. माहिती लिहायचं बाबा, BC वर्ग बरोबर AC चा वर्ग अधिक AB चा वर्ग. आता मला वर्तुळाची त्रिज्या काढायची. त्रिज्या म्हणजे AC. आता आपल्याला BC आणि AB दिले तर आपण AC आरामात काढू शकतो. आता इथे सूत्रात फक्त किमती टाकायच्या. BC चा वर्ग, BC 10 आहे, 10 चा वर्ग लिहून टाका. AC चा वर्ग आपल्याला काढायचा आहे. AB चा वर्ग, AB 8 आहे, 8 चा वर्ग लिहा. 10 चा वर्ग आला 100 बरोबर AC चा वर्ग अधिक 8 चा वर्ग आला 64. आता 64 अधिक आहे, त्याला म्हणायचं बाबा तू इकडे ये.
अधिक इकडे आले वजा 100 वजा 64 बरोबर एसीचा वर्ग. म्हणजे आपल्याकडे एसीचा वर्ग बरोबर 100 मधून 64 गेले 36 बरोबर. मग एसी बरोबर किती 36चं वर्गमूळ आलं 6. एसी बरोबर 6 आहे म्हणून लिहायचं वर्तुळाची त्रिज्या ही 6 सेंटीमीटर असेल. शेवटी लिहायचं बरं का वर्तुळाची त्रिज्या ही 6 सेमी असेल. मित्रांनो फक्त पायथागोरसचं प्रमेय या ठिकाणी आपल्याला वापरायचं बाकी आपल्याला काय करायचं नाही आणि त्रिज्या स्पर्शिका प्रमेय वापरायचा. अशा प्रकारे हा प्रश्न सोडवू शकतो. 1 ते 2 मार्काला हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे पुढे बघा. बघा पुढचा मुद्दा आहे आपल्याकडं की सी केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 6 सेमी आहे. एबी ही वर्तुळाला ए बिंदूपाशी स्पर्श करते तर सीएबीचं माप काढा. हा प्रश्न सुद्धा एकदा सप्टेंबर 2021 ला आला होता. बघा अशा प्रकारे एकदम साधा सोपा प्रश्न आहे. सेम प्रश्न आहे. बघा या ठिकाणी काय सांगितलेलं की सी केंद्र असलेल्या वर्तुळाची केंद्रबिंदू सी आहे. त्रिज्या 6 सेमी आहे. रेषा एबी वर्तुळाला ए बिंदूपाशी स्पर्श करते. रेषा समजा ही एबी आहे. वर्तुळाला ए बिंदूपाशी स्पर्श करते तर सीएबीचं माप काढा. तर सीएबीचं माप आपल्याला किती असणार आहे? सीएबीचं माप बरोबर 90 अंश असणार आहे त्रिज्या स्पर्शिका प्रमेयानुसार. म्हणजे 2021 ला हा प्रश्न येऊन गेला होता की बाबा सीएबी या कोणाचं माप काय? तर ते 90 अंश. ओके. पुढे बघा एकदम सोपा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघा. तर याच्यामध्ये बघा इथं आपल्याला काय दिलंय की आकृतीमध्ये बिंदू एम वर्तुळ केंद्र बिंदू एम वर्तुळ केंद्र आहे. ओके. त्याचबरोबर केएल ही एक स्पर्शिका दिसते. एमकेला इथे या ठिकाणी जोडलेला आहे. आपल्याला काय दिलंय एमके बरोबर 12. एमके बरोबर आपल्याला दिलंय 12 आणि केएल बरोबर आपल्याला 6 दिलंय. तर वर्तुळाची त्रिज्या काढा. आता आपल्याला एक माहिती आहे इथं तयार होणारा कोन जो आहे तो 90 मापाचा असणार आहे. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ओके. हा कोन 90 मापाचा असेल तर पायथागोरसचं प्रमेय आपण या ठिकाणी लिहू शकतो. आपण पहिला लिहायचं की बाबा कोन एल बरोबर किती बाबा 90 अंश मापाचा. इथं लिहायचं त्रिज्या स्पर्शिका प्रमेय. आपण डिटेलमध्ये लिहूया. त्रिज्या स्पर्शिका प्रमेय या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल. त्रिज्या स्पर्शिका प्रमेय. ओके. हे या ठिकाणी लिहिलं. झाला हा पहिला पॉइंट की बाबा हा कोन 90 मापाचा. मग हा 90 मापाचा असेल तर आपण पायथागोरसचं प्रमेय वापरू शकतो आणि पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपण एमएल काढू शकतो. म्हणून लिहायचं म्हणून त्रिकोण एमएलके हा काटकोन त्रिकोण आहे. लिहायचं हा काटकोन त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोण आहे. मग काटकोन त्रिकोण असेल तर पायथागोरसच्या प्रमेयानुसार मग इथं लिहायचं पायथागोरसच्या प्रमेयानुसार. मग सूत्र काय बाबा हा 90 मापाचा कोन त्याच्या समोरचा कर्ण कर्ण कोण एमके. मग इथं लिहायचं कर्ण म्हणजे एमकेचा वर्ग बरोबर एमएलचा वर्ग अधिक एलकेचा वर्ग. ठीक आहे. आता एमकेचा वर्ग एमके 12 आहे 12चा वर्ग लिहा. एमएल आपल्याला माहिती नाही वर्तुळाची त्रिज्या एमएल काढायचं त्याचा वर्ग आणि एलके 6 आहे 6चा वर्ग. 12चा वर्ग आला 144 बरोबर एल चा वर्ग आपल्या जागेवर 6चा वर्ग आला 36. ओके. आता इथे एक काम करा. आता या ठिकाणी 36 अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे आले वजा 144 वजा 36 बरोबर एल चा वर्ग. मग आपल्याकडे एल चा वर्ग बरोबर काय आलं 144 मधून 36 गेले 108 राहिले 108 राहिले बरोबर. मग इथे लिहायचं 108. मग एल बरोबर काय झालं वर्गमुळात 108. 108चं वर्गमूळ किती वर्गमुळात 108 म्हणजे वर्तुळाची त्रिज्या वर्गमुळात 108. याचे तुम्ही अवयव पाडू शकता आतमध्ये बघा 36 त्रिक 108 असतात. 36 चे बाहेर आले 6 6 वर्गमुळात 3 म्हणजे एल बरोबर 6 वर्गमुळात 3. याचा अर्थ वर्तुळाची जी त्रिज्या आहे ती त्रिज्या आपल्याकडे किती आली 6 वर्गमुळात 3 सेंटीमीटर त्रिज्या आली. अशा प्रकारचा हा प्रश्न असू शकतो. यानंतर आणखी याच्यामध्ये एक प्रश्न आहे की कोण के आणि एम यांची मापे काढा. एलचं माप 90 आहे. आता के आणि एम ची माप कशी काढणार. आता लक्षात घ्या आकृतीमध्ये कर्ण बरं का इथं लक्षात घ्या त्रिकोण एम एल के मध्ये एक गोष्ट लक्षात घ्या कोन एल बरोबर 90 अंश आहे बरोबर. एक कोन 90 मापाचा आहे म्हणजे हा काटकोन त्रिकोण आहे आणि या काटकोन त्रिकोणामध्ये जो कर्ण आहे कर्ण एम के बरं लक्षात घ्या बरं का कर्ण एम के बरोबर आपल्याला दिलेला आहे 12 सेंटीमीटर आणि आपल्याला एलके बरोबर दिलेला आहे 6 सेंटीमीटर. आता बघा हा एमके आणि एलके दोघांमध्ये काय संबंध आहे. हा जो एलके जो आहे तो तुम्ही जर एमके जो आहे कर्ण तो ह्या एका बाजूच्या दुप्पट आहे. त्याचबरोबर ही जी बाजू आहे एलके ती कर्णाच्या निम्मी. आता एखादी बाजू कर्णाच्या निम्मी केव्हा असते 30 60 90च्या प्रमेयामध्ये जर एखादा कोण 30 मापाचा असेल तर 30 मापासमोरची बाजू कर्णाच्या निम्मी असते. म्हणजे ही एलके जी आहे ती कर्णाच्या निम्मी आहे म्हणजे ती किती 30 कोणासमोरची बाजू असणार आहे. म्हणजे हा कोण एम बरोबर काय असणार आहे 30 अंश मापाचा असणार आहे. कोण एमचं माप 60 लिहिलं मी ऍक्च्युली 30 अंश मापाचा असणार आहे. एमचं माप किती झालं 30 अंश मापाचं. मग इथं लिहायचं कोण एम बरोबर
30° मापाचं. मग इथं लिहायचं 30°, 60° आणि 90°चे प्रमेय. 90°चे प्रमेय. ओके. मग आता या ठिकाणी बघा यमचं माप 30° आलं. तर के किती झालं 60. कारण एकाचं माप 30 आहे, दुसऱ्याचं माप एकाचं माप 90 आहे. तर पुढच्या कोणाचं माप किती झालं 60. म्हणून कोण के बरोबर किती झालं 60°. तर अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडवू शकतो. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, या प्रश्नामध्ये दुसरं प्रकरण जे आहे पायथागोरसचं प्रमेय त्याचे पण काही गुणधर्म आहेत आणि पहिलं प्रकरण तिसरं प्रकरण जे आहे वर्तुळ त्याच्यातल्या काही गुणधर्मांचा वापर आपण या ठिकाणी केलेला आहे. तर अतिशय महत्त्वाचा प्रश्न होता. 3 मार्काला येऊ शकतो आणि ऑलरेडी एका वर्षी हा प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेलेला आहे. चला आता पुढे जाऊयात आपण. पुढं बघा पुढचा प्रश्न जो आपल्याकडे आहे, पुढचा एक महत्त्वाचा गुणधर्म. आता हा एक गुणधर्म समजून घ्या, स्पर्शिका खंडाचे प्रमेय. स्पर्शिका खंड कशाला म्हणतात? बघा वर्तुळ असेल एखादं, तर वर्तुळाच्या बाहेरच्या बिंदूतून समजा पी बिंदू आहे, या बाहेरच्या बिंदूतून वर्तुळाला 2 स्पर्शिका काढू शकतो आपण. बघा एक अशी खाली एक स्पर्शिका काढली आणि इथून अशा प्रकारे दुसरी एक स्पर्शिका काढली. आता इथं पी आणि पी वरची जी एक एक स्पर्शिका वर्तुळाला ए बिंदू स्पर्श करते आणि दुसरी वर्तुळाला बी बिंदू स्पर्श करते. तर इथं पी पासून ए पर्यंतचं अंतर आणि पी पासून बी पर्यंतचं अंतर याला म्हणतात स्पर्शिका खंड. आणि हे दोन्ही स्पर्शिका खंड एकरूप असतात. एपी आणि पीबी दोघे पण एकरूप. जर एपी बरोबर कोण म्हटलं 5 सेंटीमीटर आहे, तर पीबी सुद्धा किती असणार आहे 5 सेंटीमीटर. तर अशा प्रकारे एखादा प्रश्न येऊ शकतो, की आकृतीमध्ये पीए आणि पीबी हे स्पर्शिका खंड आहेत. जर पीए बरोबर 5 सेमी असेल, तर पीबी किती? अशा प्रकारचा सुद्धा एखादा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. बघा मित्रांनो, या सीरीजमध्ये आपण जे काही रिव्हिजन घेतो, या रिव्हिजनमध्ये प्रत्येक संकल्पनेवरती एक-एक गणित आपण घेतोय. आधी संकल्पना नीट तुम्ही समजून घ्या. संकल्पना जर समजल्या तर गणित समजून घ्यायला आपल्याला सोपं पडेल. पुढे बघा, पुढचा पॉइंट बघा या ठिकाणी आंतरस्पर्शी वर्तुळे आणि बाह्यस्पर्शी वर्तुळे. मित्रांनो, बोर्डाच्या परीक्षेला तुम्ही लक्षात घ्या आतापर्यंत सगळ्या प्रश्नपत्रिका चाळा. त्याच्यामध्ये या कन्सेप्टवर आधारित प्रश्न 100% विचारला. 90% वेळा तुम्हाला स्पर्श वर्तुळे या संकल्पनेवर प्रश्न विचारला जातो. आंतरस्पर्शी वर्तुळ, बाह्यस्पर्शी वर्तुळ याच्यावरती 90% वेळा प्रश्न विचारला गेलेला आहे. बघा, आता आंतरस्पर्शी वर्तुळे यांच्यातल्या शक्यतो केंद्रातील अंतरावर प्रश्न विचारला जातो. केंद्रातील अंतर काढा. बघा, जर 2 वर्तुळ आंतरस्पर्शी असतील तर केंद्रातील अंतर R1 वजा R2 त्रिज्यांची वजाबाकी आणि जर 2 वर्तुळ बाह्यस्पर्शी असतील तर त्यांच्या केंद्रातील अंतर म्हणजे R1 अधिक R2 त्रिज्यांची बेरीज. बघा, समजा इथं ए केंद्र असलेलं वर्तुळ आहे, बी केंद्र असलेलं वर्तुळ आहे. बघा, आता ही एक त्रिज्या आहे समजा R1 आणि ही त्रिज्या आहे R2. तर या केंद्रातील अंतर ए आणि बी मधलं अंतर किती असणार आहे? R1 अधिक R2. समजा ही 8 असेल, ही 5 असेल, तर 8 अधिक 5 13 अंतर असणार आहे. म्हणजे 2 वर्तुळ एकमेकांना जर का बाहेरून स्पर्श करत असतील, बाह्यस्पर्शी असतील, तर त्यांच्या केंद्रातील अंतर म्हणजे त्यांच्या त्रिज्यांची बेरीज. आणि 2 वर्तुळ आंतरस्पर्शी असतील, एकमेकांना आतून स्पर्श करत असतील, तर केंद्रातील अंतर त्यांचे जे काही केंद्र आहे, समजा हा ए बिंदू आहे, हा समजा बी बिंदू आहे, यांच्या केंद्रातील अंतर जे आहे ते त्रिज्यांची वजाबाकी. जर आंतरस्पर्शी असेल तर त्रिज्यांची वजाबाकी करायची केंद्रातील अंतर काढताना आणि वर्तुळ जर का बाह्यस्पर्शी असतील तर केंद्रातील अंतर काढताना त्रिज्यांची बेरीज करायची. या 2 गोष्टी फक्त लक्षात घ्या. आंतरस्पर्शीला वजाबाकी, बाह्यस्पर्शीला बेरीज. एवढं लक्षात ठेवलं की काम झालं. आता यावर आधारित काही प्रश्न आपण बघून घेऊयात. बघा, इथे एक प्रश्न आहे की त्रिज्या अनुक्रमे 5.5 सेमी आणि 3.3 सेमी असलेली 2 वर्तुळे परस्परांना बाहेरून स्पर्श करतात. त्यांच्या केंद्रातील अंतर किती? आता बघा, समजा R1 बरोबर 5.5 सेमी आहे. त्याच्यानंतर R2 बरोबर 3.3 सेमी आहे. बोर्ड परीक्षा मार्च 2020 ला विचारला गेलेला हा प्रश्न आहे. बघा, आता या ठिकाणी दिलेली वर्तुळ कशी आहे तिथं लिहायचं. दिलेली वर्तुळे कशी आहेत बाबा? बाह्यस्पर्शी आहे, बाहेरून स्पर्श करतात, बाह्यस्पर्शी आहेत. मग आता ही वर्तुळे जर का बाह्यस्पर्शी असतील तर केंद्रातील अंतर काय असणार बाबा? म्हणून केंद्रातील अंतर जे आहे, म्हणून त्यांच्या केंद्रातील अंतर बरोबर R1 वजा R2. बाह्यस्पर्शी असेल तर केंद्रातील अंतर म्हणजे त्रिज्यांची बेरीज. आंतरस्पर्शी असतं तर वजाबाकी. आता बाह्यस्पर्शी म्हणजे बेरीज म्हणजे काय बाबा? 5.5 अधिक 3.3. 5.5 अधिक 3.3 किती झालं? 8.8 सेंटीमीटर. आणि जर का आंतरस्पर्शी असती तर मी लिहिलं असतं 5.5 वजा 3.3. ओके, उत्तर आलं असतं 2.2. अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे.
वर्तुळ बाह्यस्पर्शी होती म्हणून माझं उत्तर आलं 8.8 त्रिज्यांची मी बेरीज केली. ठीक आहे. ऑलरेडी हा प्रश्न विचारला. मित्रांनो प्रश्न विचारतील याच्यामध्ये फक्त 5.5 च्या ऐवजी वेगळा आकडा असेल. हे दोन आकडे बदलतील. ओके. आणि बाह्यस्पर्शीच्या ऐवजी कधी-कधी अंतरस्पर्शी येईल, परंतु प्रश्न असाच राहणार. एवढं लक्षात घ्या. या प्रकारचा कुठलाही प्रश्न आला तरी तो सोडवता आला पाहिजे. अशा प्रकारे आपण तयारी केली पाहिजे प्रत्येक प्रश्नाची, की त्या प्रकारचा कुठलाही प्रश्न जरी आला, तरी मला त्या प्रश्नाचं उत्तर लिहिता आलं पाहिजे. अशी गणिताच्या प्रत्येक प्रश्नाची आपण तयारी करायची, समजून घ्यायचं. बघा बघा आता पुढचा प्रश्न आहे. त्रिज्या अनुक्रमे 8 सेमी आणि 3 सेमी असलेली दोन वर्तुळे परस्परांना आतून स्पर्श करतात. बघा मगाचा प्रश्न होता बाहेरून स्पर्श करतात. आताचा प्रश्न आहे आतून स्पर्श करतात. बघा एक त्रिज्या R1 बरोबर 8 सेमी. ओके. दुसरी त्रिज्या R2 बरोबर 3 सेमी. आता बघा इथं दिलेली वर्तुळे आंतरस्पर्शी आहेत. ओके. दिलेली वर्तुळे एकमेकांना आतून स्पर्श करतात. एकमेकांना एकमेकांना काय करतात? आतून स्पर्श करतात किंवा आंतरस्पर्शी आहेत. आतून स्पर्श करतात. दिलेली वर्तुळे एकमेकांना आतून स्पर्श करतात. मग आतून स्पर्श करतात म्हणून केंद्रातील अंतर केंद्रातील अंतर ओके. म्हणून केंद्रातील अंतर बरोबर आतून स्पर्श करतात म्हणजे केंद्रातील अंतर बरोबर R1 वजा R2 त्रिज्यांची वजाबाकी. R1 वजा R2. आता R1 काय बाबा माझ्याकडे 8 आहे. R2 काय आहे 3 आहे. 8तून 3 गेले 5 सेमी. केंद्रातील अंतर 5 सेमी. बाह्यस्पर्शी असती तर 8 आणि 3 11 आला असतं. दोघांपैकी एक प्रश्न 100% येतो. हा प्रश्न 1 मार्काला येईल, 2 मार्काला येईल किंवा मल्टिपल चॉईस क्वेश्चन बहुपर्यायी प्रश्नांमध्ये सुद्धा या प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. पुढे जाऊयात. हा पुढचा प्रश्न आपल्याकडे बघा हा थोडासा वेगळा प्रश्न आहे पुढचा. बघा एकमेकांना बाहेरून स्पर्श करणाऱ्या दोन वर्तुळांना जास्तीत जास्त किती सामायिक स्पर्शिका काढता येतील? आता दोन वर्तुळ आहेत. हे एक वर्तुळ आहे, हे दुसरं वर्तुळ आहे. या दोघांना सामायिक म्हणजे कॉमन अशा किती स्पर्शिका काढता येतात? बहुपर्यायीला प्रश्न येईल. 1, 2, 3, 4 बघा. या दोघांना बघा ही एक सामायिक स्पर्शिका काढली. ही दोघांना टच करून जाते. त्याच्यानंतर ही दुसरी, ही पण दोघांना स्पर्श करून जाते, सामायिक आहे. आणि ही तिसरी, ही पण दोघांना स्पर्श करून जाते. म्हणजे अशा एकूण 3 सामायिक स्पर्शिका काढता येईल. उत्तर काय येईल? 3 सामायिक स्पर्शिका काढता येऊ शकतो. असा पण प्रश्न येऊ शकतो. संकल्पना मी प्रत्येक छोट्या-छोट्या प्रश्नांवर चर्चा करणार आहे. म्हणजे 1-1 मार्काचा प्रश्न सगळे डिटेलमध्ये बघणार. मग 2 आणि 3 सगळे प्रश्न बघणार, पण डिटेलमध्ये आपण बघण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे कुठलाही प्रश्न आपला सुटला नाही पाहिजे. पुढचा मुद्दा बघा. त्रिकोण ABC हे 3 नैकरेषीय बिंदू असतील, तर त्या तीनही बिंदूतून जाणारे किती वर्तुळे काढता येतात? बघा 3 नैकरेषीय बिंदू जर असतील असे, तर तिघांमधून जाणारं फक्त एकच वर्तुळ काढता येईल. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला 2 कुठलीही वर्तुळं काढता येणार नाही. त्याचबरोबर असा एक प्रश्न येऊ शकतो. दिलेल्या वर्तुळाला एकूण किती स्पर्शिका काढता येतात? तर एका वर्तुळाला अनंत स्पर्शिका काढता येऊ शकतात कितीही. दुसरा प्रश्न असू शकतो, की वर्तुळावरच्या एका ठराविक बिंदूतून वर्तुळाला किती स्पर्शिका काढता येतात? आता ठराविक बिंदू जर A असेल, तर त्या ठराविक एका बिंदूतून एकच स्पर्शिका काढता येते. तसे वर्तुळावर अनंत बिंदू असतात. म्हणजे अनंत बिंदूतून अनंत स्पर्शिका काढता येऊ शकतात. पहिला प्रश्न काय असू शकतो? एका वर्तुळाला किती स्पर्शिका काढता येऊ शकतात? तर अनंत. आणि वर्तुळावरील एका बिंदूतून किती स्पर्शिका काढता येतात? 1 आणि 1च. आणि वर्तुळाच्या बाहेरील बिंदूतून, वर्तुळाच्या बाहेर जर का P बिंदू असेल, तर तिथून किती स्पर्शिका काढता येतात? 1 आणि 2. वर्तुळाच्या बाहेरील बिंदूतून वर्तुळाला 2 स्पर्शिका काढता येऊ शकतात. असा सुद्धा प्रश्न आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला येऊ शकतो, मल्टिपल चॉईस क्वेश्चनला, बहुपर्यायी प्रश्नांना. त्यामुळे याची सुद्धा आपण तयारी केली पाहिजे. ओके. बघा आता काही महत्त्वाचे गुणधर्म लक्षात घ्या. केंद्रीय कोन, आंतरलिखित कोन आणि वर्तुळाच्या कंसाच्या मापांची बेरीज, या काही संकल्पना आहे. केंद्रीय कोन म्हणजे काय? बघा इथं वर्तुळाचं केंद्र आहे. केंद्रामध्ये समजा या ठिकाणी इथं आपण एक कोन काढला, ज्याचं नाव आहे A, O आणि B आणि इथं आपण एक कंस आहे हा AXB. आता ह्या केंद्रीय कोनाचं माप लक्षात घ्यायचं. केंद्रीय कोनाचं जे माप आहे हे किती असतं? बघा लक्षात घ्या. माप कोन AOB. या केंद्रीय कोनाचं माप हे त्याने अंतरखंडित केलेला हा जो कंस आहे AXB याच्या एवढंच असतं. बरोबर माप कंस AXB. बरोबर माप कंस AXB. कंस AXB एवढं लक्षात ठेवायचं. एकदम साधा सोपा मुद्दा आहे. जर या कंसाचं माप 70 अंश असेल, कोनाचं माप पण 70. कोनाचं माप 90 असेल तर कंसाचं माप पण 90. केंद्रीय कोनाचा गुणधर्म लक्षात ठेवायचा.
केंद्रीय कोनाचं माप आणि या कंसाचं माप हे सारखंच असतं, हे बदलत नाही. ओके. आता दुसरा एक आहे अंतर्लिखित कोन. आता बघा अंतर्लिखित कोनाचा जर विचार केला तर हा अंतर्लिखित कोन आहे. या दोन कोनांमध्ये खूप फरक आहे. एबीसी पकडा आणि इथं एएक्ससी पकडा. या कोनात आणि या कोनात जमीन आसमानचा फरक आहे. काही लोकांना सारखंच वाटतं बघायला. पण हा बघा केंद्रामध्ये कोन तयार झालाय आणि वर्तुळाच्या परिघावरती कोन तयार झालाय. याला म्हणतात केंद्रीय कोन आणि याला म्हणतात अंतर्लिखित कोन. केंद्रीय कोनाचं माप आणि या कंसाचं माप सारखंच असतं, पण अंतर्लिखित कोनाच्या बाबतीत थोडासा विषय वेगळा आहे. म्हणजे एबीसी या कोनाचं माप आणि या कंसाचं माप यांच्यामधलं रिलेशन बघा. या कोनाचं माप या कंसाच्या मापाच्या निम्म असतं. 1/2 गुणिले माप कंस एएक्ससी. एएक्ससी. लक्षात आलं तुमच्या? एबीसी बरोबर 1/2 एएक्ससी. म्हणजे याचा अर्थ या कंसाचं माप 60 असेल तर कोनाचं माप 30 असेल. कंसाचं माप 70 असेल, कोनाचं माप 35 असेल. कंसाचं माप 100 असेल, कोनाचं माप 50 असेल. किंवा कोनाचं माप जर 40 असेल तर कंसाचं 80. कोनाचं 50 तर कंसाचं 100. हा एक महत्वाचा गुणधर्म आहे, लक्षात घ्या. ह्या दोन गोष्टी अंतर्लिखित कोनावर प्रश्न बऱ्याचदा येऊन गेलेला आहे. आता बघा पुढचा मुद्दा, की कंसाच्या मापांची बेरीज. आता कंसाच्या मापांची बेरीज एकदम सोपा विषय. समजा इथं ए, बी, सी आणि डी. ओके. आता इथं कंस बघा. हा एक छोटा कंस AB आहे. इथं जर कंस AB, त्याच्यानंतर दुसरा आपल्याकडे कंस आहे BC, बरोबर. तिसरा आपल्याकडे कंस या ठिकाणी आपण पकडूयात AD, बरोबर. आणि चौथा जो कंस आहे आपल्याकडे DC. या चारही कंसाच्या मापांची जर तुम्ही बेरीज केली तर ती किती असणार आहे? 360 असणार आहे. एवढं लक्षात घ्या. चारही कंसाच्या मापांची बेरीज 360 म्हणजे कंस AB अधिक कंस BC अधिक कंस CD, ओके, आणि अधिक कंस AD बरोबर मला काय असतं 360 असणार आहे. ओके, बरोबर. किंवा असे असू शकतं की कंस ABC बरोबर कंस AB अधिक BC हा सुद्धा एक मुद्दा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे ह्या 3 संकल्पना आहे. आता यांच्यावर आधारित काही प्रश्न विचारले जातात. तर या प्रश्नांवरती आता थोडीशी आपण चर्चा करू. ठीक आहे. आता या संकल्पनांवर आधारित विचारले जाणारे काही प्रश्न त्याच्यामध्ये बघा हा एक पहिला प्रश्न आहे जो अंतर्लिखित कोनावर आधारित आहे. आणि हा प्रश्न 2 वेळा आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेला आहे बघा. केंद्र O असलेल्या वर्तुळाच्या, आता O असं वर्तुळ आहे. त्या वर्तुळाचा केंद्र आहे O. O असलेल्या वर्तुळामध्ये PRQ अंतर्लिखित केलेलं आहे. कोण PRQ बघा. इथं P आहे, R आहे आणि Q आहे. हा अंतर्लिखित केलेला आहे. जर माप कोन PRQ बघा या ठिकाणी काय दिलंय? माप कोन PRQ बरोबर 75 अंश असेल. तर माप कंस PRQ किती? माप कंस PRQ चं माप विचारलंय बरं का. तर आपल्याला विचारलंय माप कंस PRQ किती? 2 मार्काला प्रश्न विचारला गेला होता. PRQ किती? लक्षात घ्या. कोणाचं माप करायचंय? या PRQ या कंसाचं माप काढायचंय. आपल्याला या कंसाच्या मापाचं सूत्र नाहीये. आपलं सूत्र काय बाबा? या कंसाच्या मापाचं आहे. कुठल्या कंसाच्या मापाचं आहे? कोन PRQ बरोबर या कंसाच्या निम्मा असतो कोन PRQ. मग आपण पहिले या कंसाचं माप काढू. आणि या कंसाच्या मापाला वर्तुळाच्या मापातून वजा केलं की आपल्याला ह्या विशाल कंसाचं माप येणार आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. आता इथे बघा माप कोन PRQ आपल्याकडे सूत्र असतं माप कोन PRQ. बघा अशी जर तुम्हाला आकृती दिसली, असा जर अंतर्लिखित कोन दिसला, तर इथं अंतर्लिखित कोनाचं प्रमेय असतं एवढं लक्षात घ्या. मग कोन PRQ बरोबर 1/2 माप कंस PQ असतं. माप कंस PQ असणार. इथं लिहायचं अंतर्लिखित कोनाचे प्रमेय. अंतर्लिखित कोनाचे प्रमेय. अंतर्लिखित कोनाचे प्रमेय. ठीक आहे. कोनाचे प्रमेय. अंतर्लिखित कोनाचे प्रमेय एकदम साधा सोपा विषय आहे की PRQ या कोनाचं माप 1/2 PQ. आता कोनाचं माप 75 अंश दिले. मग इथं लिहायचं बाबा 75 अंश बरोबर 1/2 गुणिले माप कंस PQ. माप कंस PQ लिहिलं. 2 भागिले इकडे आले गुणिले 75 गुणिले 2 बरोबर माप कंस PQ. माप कंस PQ. म्हणजे आपल्याकडे माप कंस PQ किती आलं? माप कंस PQ बरोबर 75 दुने 150 अंश. म्हणजे या कंस PQ चं माप आलं 150. पण आपल्याला काय करायचंय? आपल्याला या PRQ या कंसाचं माप काढायचं. आता हे 2 कंस मिळून एक वर्तुळ तयार झालंय. म्हणजे वर्तुळाचं माप. म्हणजे तुम्ही डायरेक्ट असं सुद्धा लिहिलं तरी चालेल. माप कंस PRQ बरोबर 360 वजा माप कंस PQ असं लिहिलं तरी चालेल. किंवा PRQ अधिक PQ बरोबर 360 आणि मग तुम्ही
त्याच्यामध्ये PQ ची किंमत टाकून तुम्ही सोडवू शकता. ओके. तर मी इथे शॉर्टकटमध्ये पटकन लिहितो. माप कंस PRQ बरोबर 360 अंश वजा माप कंस PQ. ओके. आता 360 वजा PQ किती 150. 360 मधून 150 गेलं 210 अंश आले. ठीक आहे. 210. तर अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न आपण सोडवू शकतो. 2 मार्काला आला होता. तर एकदम सोपा प्रश्न. आंतरलिखित कोनाचं प्रमेय आपल्याला नीट माहिती पाहिजे. आता पुढे जाऊयात बघा. पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी O केंद्र असलेल्या वर्तुळामध्ये सेम प्रश्न आहे सेम. ACBचं माप दिले सेमच प्रश्न आहे त्याच्यामुळे मी हा काय घेत नाही. हा तुम्ही काढू शकता. बघा सेम प्रश्न. म्हणजे बघा सेमच प्रश्न आहे 2021 ला आला होता. अशा प्रकारे आहे ACB आहे आणि आपल्याला ACB याचं माप 65 अंश दिले. या कोनाचं माप 65 तर या कंसाचं माप असणार आहे 130 आणि आपल्याला कंस ACB म्हणजे या कंसाचं माप काढायचंय. 360 मधून 130 गेलं तर तुमच्याकडे आलं 230 अंश या कंसाचं माप असू शकतं. सेमच प्रश्न आहे. मगाशी आता जो प्रश्न बघितला त्याच्या सारखाच आहे. हा तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू शकता. सेम प्रश्न आहे. पुढे बघा पुढचा एक प्रश्न या ठिकाणी आता बघू आपण. हा बघा. आता या प्रश्नामध्ये एका प्रश्नामध्ये 2-3 संकल्पनांचा वापर केला. त्याच्यामुळे हा प्रश्न आपण बघूयात एका मिनिटात. बघा आकृतीमध्ये जीवा AB ची लांबी वर्तुळाच्या त्रिज्या एवढी आहे. आता ही जीवा AB जी आहे ती वर्तुळाच्या त्रिज्या एवढी. त्रिज्या काय बाबा? वर्तुळाची त्रिज्या OA आणि OB. याचा अर्थ OB, OA, AB सगळे एकरूप आहेत. तीनही बाजू एकरूप. मग या त्रिकोणाच्या तीनही बाजू एकरूप आहे. म्हणजे हा त्रिकोण कुठला झाला? हा झाला समभुज त्रिकोण. आणि समभुज त्रिकोणाचे सगळे कोण 60 अंश मापाचे असतात. म्हणून कोण Oचं माप आलं 60 अंश. Oचं माप 60 अंश आलं म्हणजे कंस ABचं माप किती आलं? 60 अंश. बरोबर ना? केंद्रीय कोनाचं माप त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या एवढं असतं. म्हणजे याचा अर्थ या कंसाचं जे माप आहे, हा जो आपला कंस आहे, या कंसाचं माप सुद्धा किती आलं बाबा? या कंसाचं माप सुद्धा 60 अंश आलं. ओके. आता या कंसाचं माप 60 तर या कोणाचं माप किती? ACBचं माप या कंसाच्या मापाच्या निम्म असणार आहे. याचं माप आलं 30 अंश वगैरे. ठीक आहे. आता आपण टप्प्याटप्प्याने जरा व्यवस्थित सोडवण्याचा प्रयत्न करू. बोर्डाच्या परीक्षेला 2021 ला फक्त या 2 गोष्टी विचारलेल्या पण पुस्तकामध्ये जो प्रश्न आहे हा त्याच्यामध्ये ACB सुद्धा आहे. चला आता आपण टप्प्याटप्प्याने AOB आणि ACBचं माप काढायचं. पहिले AOB काढू आणि मग ACBचं. बघा त्रिकोण AOB मध्ये तुम्ही काय लिहू शकता की AOB मध्ये AO बरोबर OB बरोबर AB ओके दिलेले आहे. इथं तुम्ही पक्ष सुद्धा लिहू शकता. ज्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत ते पक्ष लिहा किंवा दिलेले आहे असं लिहा. म्हणून आपण म्हणू शकतो त्रिकोण AOB. AOB हा काय झाला? समभुज त्रिकोण आहे. समभुज त्रिकोण आहे. मग हा समभुज जर त्रिकोण असेल तर समभुज त्रिकोणाचे सगळे कोण एकरूप असतात आणि प्रत्येक कोण 90 मापाचा असतो. बघा म्हणून आपल्याकडे आलं कोण AOBचं माप AOB बरोबर किती आलं? 60 मापाचा. सगळे कोण एकरूप असतात आणि 60 मापाचे असतात. सॉरी. समभुज त्रिकोणाचे सगळे कोण एकरूप आणि 60 मापाचे असतात. म्हणजे कोण AOBचं माप मला मिळालं 60. आता कोण ACBचं माप काढायचं? कोण ACBचं माप काढायचं? आता ह्या ACBचं जर माप काढायचं असेल या कोनाचं तर मला अगोदर ह्या कंसाचं माप काढावं लागणार आहे. कंस ABचं माप काढावं लागणार आहे. ठीक आहे. मग इथं लिहू कंस AB बरोबर माप कोण AOB. कारण हा काय केंद्रीय कोण आहे. कंसाचं माप या कंसाचं माप आणि केंद्रीय कोनाचं माप सारखं असणार आहे. इथे कंसात लिहा केंद्रीय कोन. म्हणून आपल्याकडं माप कंस AB बरोबर किती आलं आपल्याकडं? 60 अंश आलं. कंस ABचं माप सुद्धा आपल्याकडं 60 अंश आलं. झालं? आता कोण ACBचं माप काढा. ACB हा अंतर्लिखित कोन आहे. म्हणून आपण म्हणू शकतो की कोन ACB बरोबर 1/2 गुणिले माप कंस AB. इथं लिहा आता जागा कमी आहे म्हणून इथं लिहायचं अंतर्लिखित कोनाचे प्रमेय. मी शॉर्टकट मध्ये लिहिलं A तुम्ही अंतर्लिखित कोनाचे प्रमेय असं लिहा. आता ACBचं माप आपल्याला काढायचं. कोन ACB बरोबर 1/2 गुणिले माप कंस AB किती 60 आहे. आणि 60च्या निम्मे किती झाले बाबा? 30 अंश. ठीक आहे. हा 30 अंश. कोन ACB बरोबर आपल्याला मिळालं 30 अंश. चला ACBचं माप मिळालं. आता आपल्याला कंस ACB विचारले. कंस ACB म्हणजे बघा कुठला कंस? कंस ACB म्हणजे बघा या कंसाचं माप. हा जो सगळ्यात मोठा कंस दिसतो या कंसाचं माप ACBचं. आता या कंसाचं माप कसं काढायचं?
संपूर्ण वर्तुळाच्या मापामधून तुम्ही हा कंस AB वजा केला की तुम्हाला कंस ACB मिळणार आहे, बरोबर? म्हणजे कंस ACB बरोबर मगाशी या प्रकारचा प्रश्न बघितला, कंस ACB बरोबर 360 अंश वजा माप कंस AB, माप कंस AB. मग 360 मधून आपण एबीचं माप किती, माप कंस एबीचं माप आहे 60. बघा इथं काढलं माप कंस एबीचं माप 60. 360 मधून 60 गेले 60, 300 आला उत्तर. तर असाही एखादा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. या एका प्रश्नामध्ये 2-3 वेगवेगळ्या प्रकारच्या गुणधर्मांचा आपण वापर केला. ठीक आहे. चला लिहून घ्या. यानंतर आपण थोडं पुढे जाऊया. पुढचे प्रश्न बघू. चला. बघा पुढचा प्रश्न, पुढच्या संकल्पनेवर आधारित पुढचा एखादा प्रश्न बघू. बघा वर्तुळाचे आता एकरूप जीवांचे संगत कंस हा एक महत्वाचा मुद्दा आहे बघा. एकरूप जीवांचे संगत कंस आणि एकरूप कंसांच्या संगत जीवा. बघा आता समजा मला दोन जीवा एकरूप आहेत. समजा माझ्याकडे एक जीवा AB आहे आणि दुसरी एक जीवा आहे आपल्याकडे PQ. आणि सांगितलंय की बाबा या एकरूप दोन जीवा एकरूप आहेत. बरं का, जीवा AB बरोबर जीवा PQ. दोन जीवा एकरूप असतील. जर या दोन जीवा एकरूप असतील तर त्यांचे संगत कंस पण एकरूप असतात. म्हणजे AB ने तयार होणारा हा जो कंस आहे इथला वरचा, त्याला आपण नाव देऊयात AXB. आणि हा जो खाली जो तयार होणारा जो कंस आहे याला आपण नाव देऊ PYQ. हे दोन्ही इथं Y नाव देऊ, PYQ कंस. हे दोन्ही कंस एकरूप असतात. म्हणून आपण म्हणू शकतो की कंस AXB बरोबर कंस PYQ. तर AXB आणि PYQ एकरूप असतात कारण एकरूप जीवांचे संगत कंस. जर दोन जीवा एकरूप दिलेले असतील तर त्या जीवांमध्ये तयार होणारे कंस सुद्धा एकरूप असतात. याच्या उलटा एक या ठिकाणी गुणधर्म आहे, एकरूप कंसांच्या संगत जीवा. म्हणजे उलटा प्रश्न सुद्धा आपल्याला विचारला जातो. दोन कंस दिले जातील एकरूप, सांगितलं जाईल की बाबा AMB आणि PXD हे दोन कंस. इथे सांगितलं आहे की बाबा कंस AMB आणि PXD हे दोन कंस एकरूप आहे असं सांगितलं जाईल. सांगितलं आहे की AMB आणि PXD दोन कंस एकरूप आहे आणि जीवा AB बरोबर 5 सेंटीमीटर आहे तर जीवा PD किती असणार आहे 5 सेंटीमीटर. कारण जर दोन कंस एकरूप असतील तर त्यांच्या संगत जीवा एकरूप असणार आहे. मग इथं आपण लिहू शकतो की माप कंस AMB बरोबर माप कंस PXD. म्हणून आपण म्हणू शकतो की जीवा AB बरोबर जीवा PQ. AB आणि PD दोन जीवा एकरूप आहे. ठीक आहे. उलटा म्हणजे सेमच आहे, फक्त काय थोडासा उलटा आहे की बाबा एकरूप जीवा, जर दोन जीवा एकरूप असतील तर त्यांचे कंस एकरूप असतात संगत, आणि दोन कंस एकरूप सांगितले असतील तर त्यांच्या संगत जीवा एकरूप असतात. तर यावर आधारित आपल्याकडे काही प्रश्न विचारले जातात. तर बघा त्याच्यातला हा एक प्रश्न आहे की या एका प्रश्नामध्ये जवळपास दोन प्रश्न लपलेत. बघा त्याच्यातला पहिला बघा, आकृतीमध्ये कंस AMB आणि CND एकरूप आहेत. बघा पहिला प्रश्न आपण सोडू की आकृतीमध्ये कंस AMB आणि CND एकरूप आहे. आता बघा माप कंस AMB बरोबर माप कंस CND. आता दोन कंस एकरूप असतील तर त्यांच्या संगत जीवा एकरूप, म्हणून जीवा AB आणि जीवा DC पण एकरूप झाल्या. म्हणून जीवा AB बरोबर जीवा CD. ओके CD. इथं लिहायचं एकरूप कंसांच्या संगत जीवा, एकरूप कंसांच्या संगत जीवा, संगत जीवा, एकरूप कंसांच्या संगत जीवा. झालं. आपल्याला सांगितलं AB 5 सेमी तर CD ची लांबी काढा. आता AB 5, परंतु AB बरोबर 5 सेमी म्हणून CD पण किती आली बाबा 5 सेमी आली. CD पण सुद्धा आली 5 सेमी. संपला विषय, झालं उत्तर. एकदम सोपा विषय आहे. हा पहिला प्रश्न होता. दुसरा प्रश्न जरा वेगळा होता. याच्यातला दुसरा प्रश्न एका वर्षी विचारला गेला होता. दुसरा प्रश्न हा दुसऱ्या वर्षी विचारला गेला होता. तर दुसरा प्रश्न काय आहे की जीवा AB आणि CD एकरूप आहे. दुसऱ्या प्रश्नामध्ये काय दिलं, जीवा AB एकरूप जीवा CD असं दिलंय. ओके. आता दोन जीवा एकरूप तर त्याचे संगत कंस एकरूप असणार, म्हणून लिहायचं कंस AMB बरोबर कंस CND. परंतु आपल्याला काय सांगितलं होतं, कंस AB बरोबर का 120 आहे. कंस AB म्हणजे AB बरोबर 120 अंश असेल तर कंस CD किती झालं, CD सुद्धा 120 अंश झालंय. तर एकदम सोपे प्रश्न आहेत मित्रांनो हे. फक्त संकल्पना समजून घेतल्या पाहिजेत. दोन जीवा एकरूप असतील तर त्यांच्या संगत कंस एकरूप असतात. दोन कंस एकरूप दिले असतील तर त्यांच्या संगत जीवा एकरूप असतात. या व्यतिरिक्त बाकी काय नाही. ठीक आहे.
चला पुढे जाऊयात. पुढे पुढे बघा हा एक प्रश्न आहे. आता या प्रश्नामध्ये मला काय दिलंय, की आकृतीमध्ये जीवा AB एकरूप जीवा CD तर सिद्ध करा कंस AC एकरूप कंस BD. एकदम सोपा प्रश्न बघा. पहिली गोष्ट पक्ष लिहायचा बाबा. पक्ष ज्या गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत, ज्या गोष्टी माहिती आहेत त्या पक्षामध्ये लिहायच्या. पक्षामध्ये काय दिलंय बाबा? पक्षात दिलंय जीवा AB एकरूप जीवा CD. 3 मार्काला 2-3 मार्काला प्रश्न येऊ शकतो आला तर. बरोबर? आणि साध्य काय करायचं आपल्याला? साध्य आपल्याला करायचं. जे साध्य करायचं त्याला साध्य सिद्ध करायचं त्याला साध्यामध्ये लिहा. काय सिद्ध करायचंय? तर आपल्याला सिद्ध करायचं आहे, की कंस AC एकरूप कंस BD. बरोबर? हा AC आणि हा BD हे दोन कंस एकरूप आहे हे आपल्याला दाखवायचं आहे. मग आता सिद्धता आपण लिहू. चला सिद्धता. बरं का? सिद्धतेमध्ये काय करायचं माहितीये का? सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला एक आयडिया सांगतो, की पहिलं एक विधान पक्षामधलं इथं टाकून द्या. काहीच येत नसेल तर पक्षातलं विधान टाकून द्या. पहिला पॉइंट काय बाबा? जीवा AB बरोबर जीवा CD आपल्याला दिलंय. जीवा CD आपल्याला दिलेला आहे. याला लिहा पक्षामध्ये. आता दोन जीवा एकरूप आहेत तर त्यांच्या संगत कंस एकरूप असणार. मग जीवा AB मध्ये कुठला कंस तयार होतोय? जीवा AB मध्ये बघा कंस तयार होतोय ACB, कंस ACB. मग इथं लिहायचं दुसरा पॉइंट कंस ACB बरोबर आणि जीवा CD मध्ये कुठला कंस तयार होतोय? CD मध्ये होतोय CBD. कंस CBD. इथं काय लिहिणार बाबा? एकरूप जीवांचे संगत कंस. एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात. झालं. आता मला सांगा कंस ACB बघा नीट लक्षात घ्या. कंस ACB म्हणजे काय बाबा? ACB म्हणजे AC अधिक CB. कंस AC अधिक CB बघा. ACB म्हणजे कंस AC अधिक कंस CB असं तुम्ही लिहू शकता. आणि CBD म्हणजे काय? कंस CBD म्हणजे काय? CB अधिक BD. इथे लिहायचं कंस CB अधिक कंस BD. ओके. आता मला सांगा इथं काय काय कट होईल बघा. या ठिकाणी कंस CB कट झालं. राहिलं काय? कंस AC बरोबर कंस BD. झालं, सिद्ध झालं. मग इथं लिहायचं कंस AC राहिलं इथं. कंस AC बरोबर कंस BD. AC आणि BD हे दोन कंस एकरूप झाले. तर अशा प्रकारे एकंदरीत मित्रांनो आपण हा प्रश्न सोडवू शकतो. ठीक आहे. तर आताच्या या चर्चेमध्ये बघा महत्त्वाचेच प्रश्न आपण बघतोय. तर बरीचशी मुलं या ठिकाणी आहेत आपल्यासोबत पण लाईक खूप कमी आहे. तर मित्रांनो प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि जे विद्यार्थी नवीन आहेत तुम्ही अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. जाऊयात पटकन पुढे. पुढचा प्रश्न बघा या वर्तुळ प्रकरणामध्ये बरीचशी सूत्र आहे, बऱ्याचशा संकल्पना आहेत. त्याच्यामुळे या सगळ्या नीट समजून घ्यायच्यात. बघा चक्रीय चौकोनाचं प्रमेय. आता चक्रीय चौकोन म्हणजे काय? बघा अशा प्रकारे ही आकृती दिसते. जो वर्तुळामध्ये पूर्णपणे अंतर्लिखित असतो त्याला चक्रीय चौकोन म्हणतो. आता समजा ABCD A, B, C आणि D हा चक्रीय चौकोन आहे. तर चक्रीय चौकोनाचं प्रमेय काय? चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतात. म्हणजे समोरासमोरील कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. जसं की कोन A अधिक कोन C बरोबर 180 अंश. बरं का? A आणि C दोघांची बेरीज 180 अंश. त्याचबरोबर कोन B अधिक कोन D बरोबर 180 अंश. कोन B आणि D हे पण समोरासमोरील कोन आहेत. यांची बेरीज 180 अंश. एकदम साधा सोपा प्रश्न आहे, की चक्रीय चौकोनाचा प्रमेय काय? सम्मुख कोन एकरूप असतात. सम्मुख कोन पूरक असतात एकमेकांचे. पूरक असतात. एकरूप बोललो चुकून मगाशी. पूरक असतात. पूरक म्हणजे त्यांची बेरीज जी आहे ती 180 अंश असते समोरासमोरील कोनांची. ठीक आहे? पुढचा मुद्दा या ठिकाणी आता याच्यावर आधारित काही प्रश्न. आता बघा इथं जवळपास बरेचसे प्रश्न विचारले गेलेले आहेत. बघा 3 प्रश्न वेगवेगळ्या प्रकारचे या एकाच आकृतीवर आधारित आहे. तसं आपण पहिला प्रश्न जर बघितला तर पहिल्या प्रश्नामध्ये कोण PSR 80 आहे तर PQR काढा. आपल्याला माहिती आहे कोण PSR वाटलंच तर प्रश्नाचं उत्तर लिहिताना असं लिहायचं चौकोन PQRS हा चक्रीय चौकोन आहे. चक्रीय चौकोन आहे. मग चक्रीय चौकोन आहे तर त्याचे सम्मुख कोन पूरक असतात म्हणजे त्यांची बेरीज 180 अंश. जसं की कोन PSR अधिक कोन PQR बरोबर आपल्याकडे दिलेलं आहे 180 अंश असणार. इथं कंसामध्ये लिहायचं चक्रीय चौकोनाचं प्रमेय. चक्रीय चौकोनाचे प्रमेय. एकदम सोपं आहे. आता बघा PSR किती 80 आहे अधिक PQR आपल्याला काढायचंय.
बरोबर 180. बघा कोन पी क्यू आर बरोबर 180 आपल्या जाग्यावर. हा 80 अधिक आहे. बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 80 झाले. आता 180 मधून 80 गेले 100 राहिले. कोन पी क्यू आर बरोबर आपल्याकडे आलं 100 अंश. तर अशा प्रकारे पी क्यू आर 100 काढू शकतो. तसंच इथं बघा दुसरा एक प्रश्न कोन पी 110 आहे तर त्याच्या समोरचा आर किती झाला 70 असणार. त्याचबरोबर कोन पी 75 आहे तर आरचं माप किती असणार आहे ते आपल्याला काढायचं 105 वगैरे तुम्ही काढू शकता. ठीक आहे. बाकी 2 प्रश्न सोडू शकता. एकदम सोपे प्रश्न आहेत. पुढचा बघा एक प्रश्न. हा प्रश्न पुस्तकामध्ये पण वेगळा आहे थोडासा आणि हा प्रश्न जर आला तर 2 किंवा 3 मार्काला यावर्षी येऊ शकतो. बघा आपल्याला माहिती आहे एम-आर-पी-एन मध्ये आरचं माप 5x - 13, एनचं माप 4x + 4 आहे. तर आर आणि एन यांची मापे ठरवा. आपल्याला माहिती आहे सम्मुख कोन पूरक असतात. इथं लिहायचं चौकोन एम-आर-पी-एन हा चक्रीय चौकोन आहे. म्हणून चक्रीय चौकोनाच्या प्रमेयानुसार आपण लिहायचं कोन आर अधिक कोन एन बरोबर 180 अंश. कोन आर चं माप 5x - 13 अधिक एन चं माप 4x + 4 बरोबर 180 अंश. आता x एका बाजूला घेऊ. 5x + 4x वजा 13 अधिक 4 एका बाजूला घेतलं बरोबर 180 अंश. 5 आणि 4 किती झाले 9x झाले इथं. मग इथं लिहायचं 9x वजा अधिक वजाबाकी 13 तून 4 गेले 9 राहिले. मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 9 बरोबर 180. आता 9x ला इथंच ठेवा. 180 आपल्या जागेवर अधिक वजा 9 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक 9 झाले. म्हणजे 9x बरोबर 180 अधिक 9 189 झाले. x ची किंमत काढायची. x आपल्या जागेवर 189 आपल्या जागेवर. हे 9 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे आले भागिले झाले. म्हणून x बरोबर काय झालं 9 दुनी 18 9 एक्के 9 9 दुनी 18 9 एक्के 9 x बरोबर 21. x ची किंमत 21 आली. आता आपल्याला आर आणि एनचं माप काढायचं. मग आरचं माप काढण्यासाठी आर बरोबर काय असतं 5x - 13. 5 गुणिले x ची किंमत किती 21 वजा 13. 21 पंचे 105 वजा 13. 105 मधून 13 गेले. 5 3 गेले 8. 10 1 गेले 9. आपल्याकडे आलं 5 3 गेले 8 आणि 10 1 गेले 9 98 या ठिकाणी आपल्याकडे येतील. बरं का 21 पंचे 105 आणि वजा 13. 105 मधून 13 वजा करायचे. 5 सॉरी हां 5 3 हां बरोबर आहे. आर नंतर आपल्याकडे पुढचा काय बाबा या ठिकाणी एन. कोन एनचं माप. एनचं माप काय 4x अधिक 4. सॉरी 5 3 गेले 2 येतील. चुकून 8 लिहिलं 92 अंश येईल. 5 3 गेले 2. मी 5 अधिक 3 घेतलं. 5 3 गेले 2. 4x अधिक 4. 4 गुणिले x ची किंमत 21 अधिक 4. 21 चोक 84. 84 अधिक 4 88 झालं. बघा या दोघांची बेरीज 180 येते. 92 अधिक 88 जर केलं तर 180. तर अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न आपण सोडवू शकतो. सोपा प्रश्न आहे. पुस्तकामध्ये ऑलरेडी हा प्रश्न आहे. तो तुम्ही सोडवलेला असेल. ठीक आहे. आता बघा पुढचे काही प्रश्न बघू. आता हा प्रश्न पण लय सोपा आहे. एबीसीडी मध्ये चक्रीय चौकोन एबीसीडी मध्ये कोन ए चं माप 120 आहे तर सी चं माप काढा. आपल्याला माहिती आहे कोन ए अधिक कोन सी बरोबर 120 अंश असणार आहे. सॉरी 180 अंश असणार आहे कारण हे चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन आहे ते पूरक असतात. आता ए चं माप 120 अंश आहे अधिक कोन सी बरोबर 180 अंश झालं. कोन सी बरोबर 180 आपल्या जागेवर 120 अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा झाले. 180 तून 120 गेले कोन सी बरोबर 60 अंश आलं. याच्यात इतकंच अवघड असं काही नाहीये. सोपं आहे. तोच गुणधर्म आहे. एक गुणधर्म नीट समजून घेतला तर त्यावर आधारित सगळी गणितं, हजारो गणितं जरी तुम्हाला विचारली तरी ती तुम्हाला सोडवता आली पाहिजे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. पुढचा महत्वाचा मुद्दा स्पर्शिका छेदिका कोनाचे प्रमेय. आता स्पर्शिका छेदिका कोनाचे प्रमेय इथं काय आहे? बघा ही माझ्याकडे अशा प्रकारे एक स्पर्शिका असेल. बरोबर? हा आपल्याकडे एक कोन असेल. इथं समजा x आहे, इथं P आहे, इथं Q आहे आणि इथं R आहे, इथं S आहे. बघा SQR ही स्पर्शिका आणि PQ ही छेदिका आहे. तर स्पर्शिका छेदिका कोनाच्या प्रमेयानुसार आपल्याकडे हा जो कोन आहे PQR. बघा या कोनाचं माप PQR हा जो कोन आहे याचं माप त्याने अंतरखंडित केलेला हा जो तुम्हाला कंस दिसतोय PXQ याच्या निम्म असतं. बरोबर 1/2 माप कंस PXQ. बघा आकृती समजून घ्या. आकृतीवरून सूत्र कसं तयार करायचं हे भूमितीमध्ये खूप महत्वाचं आहे. हे समजून घ्यायला डोक्याचा वापर करावा लागतो. हे एकदा समजलं तर बाकी काहीच नाही. त्यामुळे हे समजून घ्या. एकदा, दोनदा, तीनदा नीट व्हिडिओ बघा. समजून घ्या की कोन PQR या कोनाचं माप बरोबर 1/2 PXR एवढं डोक्यामध्ये जरा फिट करून ठेवा हे चित्र. ओके. म्हणजे जर मला सांगितलं की PXRचं माप 100 आहे. तर कोन PQRचं माप किती 1/2 गुणिले 100 तुमच्याकडे 50 उत्तर येईल.
तर ही आकृती आणि त्या आकृतीवरून हे सूत्र तयार करता आलं पाहिजे. आता यावर आधारित काही गणित आपण या ठिकाणी बघूयात. बघा हे गणित आपल्याला दिलंय, की या गणितामध्ये आपल्याला दिलंय कोन डीबीसी, कोन डी आहे, बी आहे, सी या कोनाचं माप आपल्याला या ठिकाणी दिले 50°. तर सांगितले की कंस बीएक्सडी काढा. कंस बीएक्सडी. आता बीएक्सडी कंस काढायचंय आणि या कोनाचं माप यांचं रिलेशन असणारं सूत्र काय बाबा? आपल्याला माहिती आहे, की आकृतीमध्ये पहिला पॉइंट बघा या ठिकाणी माप कोन डीबीसी सूत्र असतं 1/2 माप कंस आपल्याकडं बीएक्सडी किंवा डीएक्सबी, बीएक्सडी. इथं लिहायचं स्पर्शिका छेदिका कोनाचे प्रमेय. काय बाबा? स्पर्शिका छेदिका छेदिका कोनाचे प्रमेय. कोनाचे प्रमेय. स्पर्शिका छेदिका कोनाचे प्रमेय. ठीक आहे. हे या ठिकाणी आपण लिहिलं. म्हणजे लक्षात घ्या, की कोन डीएबी, डीबीसी बरोबर 1/2 बीएक्सडी हे सूत्र. आता कोन डीबीसीचंच माप आपल्याला दिले 50°. मग इथं लिहायचं 50° बरोबर 1/2 गुणिले माप कंस बीएक्सडी. माप कंस बीएक्सडी. आता 2 भागिले इथं आले गुणिले. 50 गुणिले 2 बरोबर माप कंस बीएक्सडी. कंस बीएक्सडी. म्हणजे आपल्याकडे माप कंस बीएक्सडी. बीएक्सडी बरोबर किती आलं? 100°. माप कंस बीएक्सडी बरोबर आपल्याकडे आलं 100. 50 गुणिले 2 100 झालं. आता याला आपण रफ करू आणि पुढचा मुद्दा काय आपल्याकडे? बीएडी. कोन बीएडी. आता या कोनाचं माप बघा. आता हा जर तुम्ही कोन बघितला, माप कोन बीएडी. आपल्याकडे एक सूत्र आहे, या कोनाचं माप त्याने अंतर्लिखित केलेला हा कंस याच्या निम्मा असणार आहे. बरोबर की नाही? अंतर्लिखित कोनाचे प्रमेय. कोन बीएडी बरोबर 1/2 माप कंस बीएक्सडी. बीएक्सडी. इथं कंसात लिहा अंतर्लिखित कोनाचे प्रमेय. मगाशी आपण बघितलंय अंतर्लिखित कोनाच्या प्रमेयानुसार बीएडीचं माप 1/2 बीएक्सडी असतं. आता बघा 1/2 गुणिले बीएक्सडीचं माप आपल्याला किती दिले? बीएक्सडीचं माप आपण 100 काढलं. इथं लिहायचं 100. 100च्या निम्मे 50. संपला विषय. तर असे प्रश्न आहे की ज्याच्यामध्ये 2 गुणधर्मांचा वापर केला. स्पर्शिका छेदिका कोनाचे प्रमेय याचा वापर केला आणि अंतर्लिखित कोनाचं प्रमेय या 2 संकल्पनांचा वापर केला. त्याच्यामुळे 2 मार्कांना हा प्रश्न आपल्याला येऊ शकतो. 2 प्रश्न आहेत, 2 मार्क. तिसरा प्रश्न ऍड झाला तर 3 मार्काला प्रश्न आपला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. चला पुढे जाऊयात. बघा पुढचा एक आहे जीवांच्या बाह्य छेदनाचे प्रमेय. बघा 2 जीवा एकमेकांना जर बाहेर छेदत असतील तर अशा प्रकारच्या आकृतीमध्ये 2 सूत्र तयार होतात. बघा पहिलं सूत्र एम पासून तयार करायचं. बघा एमई गुणिले एमएन. बघा एमई गुणिले एमएन. एमई गुणिले एमएन यावरती मी खूप वेळा चर्चा केली. बघा एमई गुणिले एमएन लक्षात आलं? एकदम साधं सोपं. एमई गुणिले एमएन आणि नंतर एमएफ गुणिले एफ. एमएफ गुणिले एमएस. एमएफ गुणिले एमएस. बघा एकदम सोपं आहे. लक्षात घ्या सगळीकडे यम आला पाहिजे हे लक्षात घ्या. चुकून सुद्धा एमई गुणिले ईएन लिहू नका. चुकल. एमई गुणिले एमएन सगळीकडे यम आला पाहिजे. पहिली वरची बाजू क्लिअर करायची आणि नंतर एमएफ गुणिले एमएस. ठीक आहे. आता या संदर्भातलं काही गणित आहेत ते आपण थोड्या वेळाने बघू म्हणजे तुम्हाला अजून काही गोष्टी क्लिअर होतील. इथं दुसरा एक प्रश्न जर विचारला कोन एनएमएस चं जर माप विचारलं एनएमएस असं कोणाचं सुद्धा माप विचारलं जाऊ शकतं. ज्यावेळेस रेषाखंडाचा विचार असेल तर हे सूत्र काय बाबा एमई गुणिले एमएन आणि एमएफ गुणिले एमएस सगळीकडे यम पाहिजे. आणि जर या एनएमएस या कोणाचं जर तुम्हाला माप विचारलं तर 1/2 कंसामध्ये 2 कंसांची वजाबाकी करायची. माप कंस 2 कंस आहेत बघा. इथं तयार होणारे या कोनात हा एक कंस आहे, हा मोठा कंस आणि दुसरा हा छोटा कंस. या दोघांची वजाबाकी करायची बाकी काय नाही. कंस एनएस वजा ईएफ. कंस एनएस वजा कंस ईएफ. ओके एवढं करायचंय. तर या ठिकाणी ही 2 सूत्र तुम्हाला माहिती पाहिजे. या आकृतीवरून 2 सूत्र तयार होतात. जसा प्रश्न विचारला जाईल त्या पद्धतीने आपल्याला गणित सोडवायचंय. आता या आकृतीवर आधारित काही प्रश्न आपण बघू म्हणजे काही गोष्टी क्लिअर होतील बघा. आणि अजून एक आहे जीवा अंतरछेद हे जीवांच्या अंतरछेदनाचे प्रमेय. आपण पहिली 1 मिनिट जरा थोडंसं काहीतरी आपलं राहिलेलं ही जी 2 पहिली आपण ही 2 गणितं समजून घेऊयात. ओके. नंतर मग पहिली ही 2 गणितं त्या संकल्पनेवरती आपण समजून घेऊयात जीवांच्या बाह्य छेदनाच्या प्रमेयानुसार आणि नंतर मग आपण पुढचं गुणधर्म बघू. आता इथं बघा कशी आकृती तयार होणार की बाबा कसं सूत्र तयार होणार. या ठिकाणी बघा काय सूत्र तयार होणार. आता बघा मला काय दिलं बाबा या ठिकाणी PQ बरोबर 6 दिले. बरोबर.
त्याच्यानंतर पीएस बरोबर 8 दिलंय. पीएस बरोबर 8 दिलंय. आणि क्यूआर बरोबर 10 दिलंय. क्यूआर बरोबर 10 म्हणजे पीआर बरोबर 16 झालं. तर टीएस काढा. आता टीएस काढण्यासाठी मी इथं सूत्र कुठलं वापरणार? ते कोणाचं वापरणार का नाही? तर इथं पीएस गुणिले पीटी बरोबर काय सूत्र वापरणार? जीवांच्या बाह्य छेदनाच्या प्रमेयानुसार बाह्य छेदनाच्या इथं लिहायचं जीवांच्या बाह्य छेदनाच्या प्रमेयानुसार काय सूत्र तयार होणार आपल्याकडं? पीएस गुणिले पीटी सगळीकडे पी पाहिजे. पीएस गुणिले पीटी बरोबर खाली पण पीक्यू गुणिले पीआर. पीक्यू गुणिले पीआर. पीक्यू गुणिले पीआर सूत्र लिहायचं. पीएस काय बाबा 8 आहे. गुणिले पीटी आपल्याला माहिती नाही. पीक्यू 6 आहे आणि पीआर किती? पीआर किती? क्यूआर 10 आणि हे 6. 10 आणि 6 16. 16 झालं. बघा 8 पीटी बरोबर 16 किती बाबा 6 6 36 हाच्याला 3 6 1 6 7 8 9 16 96. पीटी आपल्याकडं 96 आपल्याकडं 8 गुणिले इकडे आले भागिले 8 म्हणून आपल्याकडे किती आलं? 12 8 96 म्हणून पीटी बरोबर आपल्याकडे आलं 12. पीटी बरोबर 12 आलं. बघा संपूर्ण पीटी 12. पण आपल्याला काढायचं आहे पीएस. टीएस काढायचं. मग टीएस काढायचं असेल तर या पीटी मधून म्हणजे या 12 मधून मला हे 8 वजा करावं लागणार आहे. 4 आलं उत्तर. म्हणजे जर मला टीएस काढायचा असेल तर मला पीटी मधून पीएसला वजा करावं लागेल. संपूर्ण या पीटी मधून हा पीएस वजा करावा लागणार आहे. पीटी 12 आलंय वजा पीएस 8 आहे. 12 तून 8 गेले 4. पीएस बरोबर 4. तर असे आपल्याला हे प्रश्न सोडवता येईल. फक्त आकृती आणि आकृतीवरून सूत्र तयार झालं की बाकी आपलं काम झालं. आकृतीवरून आपल्याला सूत्र तयार करता आलं पाहिजे. बाकी काय मोठं काम नाहीये. बघा पुढे बघा. आता हा प्रश्न बघा याच्यामध्ये मला या कोनाचं माप काढायचं. आकृतीमध्ये कोन एनएमएसचं माप. कोन एनएमएसचं माप. काय सूत्र बाबा? मगाशी मी म्हटलं जर मला या कोनाचं माप काढायचं असेल तर 1/2 गुणिले हा कंस आणि हा कंस यांची वजाबाकी करायची. 1/2 गुणिले माप कंस काय बाबा? या ठिकाणी एनएस वजा माप कंस ईएफ या दोन्ही कंसांची मापं दिली जातील. ओके. आता कोन बघा 1/2 कंसामध्ये एनएस किती? 125 वजा ईएफ किती? 37 अंश. बरोबर. आता 1/2 गुणिले 5 125 मधून 37 घालवा. 125 वजा 37. 5 7 जात नाही. 15 7 गेले 8. हातच्याला 1. 12 4 गेले 8. 88. इथं उत्तर आलं 88. आता 2 आणि 88 ला भाग लावा. 42 8 44 अंश. म्हणजे अशा प्रकारे या कोनाचं माप 44 अंश येईल. आता इथे हे सूत्र लक्षात ठेवा. याच्यामध्ये बघा आता हे 2 कंस दिले होते. कधी-कधी काय होईल माहितीये का? या 3 गोष्टी तिथं 1, 2 आणि 3 हा कंस आणि हा कोन 3 गोष्टी आहेत. तिघांपैकी कुठल्याही 2 गोष्टी दिल्या जातील. कधी-कधी या कोनाचं माप दिलं जाईल, या कंसाचं माप दिलं जाईल आणि या कंसाचं माप काढा. असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. तर असा हा एक प्रश्न आहे. हा पण समजून घेणं गरजेचं आहे. तर आता आपण पुढचा जो काही गुणधर्म आहे, त्या पुढच्या गुणधर्माकडे वळूयात जो आपला राहिला होता बघा. आता इथे बघा एक आहे जीवांच्या आंतरछेदनाचे प्रमेय. बघा आंतरछेदनाचे प्रमेय. आता हे आंतरछेदनाचे प्रमेय काय आहे बघा. म्हणजे आतून जर 2 जीवा एकमेकांना छेदत असतील तर इथं सूत्र समजा इथं ओ बिंदू आहे. तर इथं सूत्र कसं तयार होतं? पहिलं सूत्र एओ गुणिले ओबी. एओ गुणिले ओबी. एकदम सूत्र साधं सोपं सूत्र आहे. एबी बघा ही एक जीवा आपल्याकडे एबी आहे. बरोबर? तिचं काय बाबा एओ आणि ओबी हे 2 भाग झालेत. मग एओ गुणिले ओबी करायचं. आता दुसरी जीवा काय बाबा सीडी आहे. सीडीचे कुठले 2 भाग आहेत? सीओ गुणिले ओडी आपला विषय. सीओ गुणिले ओडी. एकदम साधी सोपी ट्रिक हे सूत्र लक्षात ठेवायचे. एकदम साधं. काय बाबा आपल्याकडं एओ गुणिले ओबी आणि सीओ गुणिले ओडी संपला विषय. आता पुढचं एक आणखी सूत्र आहे की एका कोनाचं जर माप विचारलं समजा तुम्हाला या कोनाचं जर माप विचारलं किंवा हा कोन हे दोन्ही कोन एकरूप असतात कारण हे विरुद्ध कोन आहेत. कोन एओसी समजा कोन एओसी तर मगाच्या सारखंच सूत्र आहे 1/2 माप कंस. आता इथं 2 कंस उचलायचे. या कोनाचे रिलेटेड 2 कंस आहे. एक कंस आहे एसी आणि दुसरा कंस आहे बीडी. मगाची वजाबाकी होती. आता बेरीज करायची. एसी अधिक बीडी कंस एसी अधिक माप कंस बीडी. एसी अधिक माप कंस बीडी बास. एसी अधिक बीडी किंवा जर कोण एओडीचं जर माप विचारलं कोण एओडी पण विचारलं जाईल त्यावेळेस कंस एडी अधिक कंस सीबी असं आपल्याला या ठिकाणी हे सगळं करता आलं पाहिजे. ठीक आहे. तर आता आपण या गुणधर्मांवर आधारित काही प्रश्न बघूयात. बघा इथे पहिला जो प्रश्न आहे याच्यामध्ये आपल्याला काय विचारलंय
जर आरडी बरोबर 15, डीएस 4, एमडी 8 तर डीएन किती? इथं लिहायचं बघा, आरडी बरोबर 15 आहे. त्याच्यानंतर डीएस बरोबर 4 आहे. एमडी बरोबर 8 आहे. तर डीएन काढा. इथं लिहायचं जीवांच्या आंतरछेदनाच्या प्रमेयानुसार असं लिहायचं आणि मग सूत्र लिहायचं. एमडी गुणिले डीएन आपल्याला माहिती आहे कसं सूत्र तयार करायचं. ही जीवा आहे एमडी आणि एमडी गुणिले डीएन आणि दुसरी जीवा काय आरएस म्हणून आरडी गुणिले डीएस झालं. एमडी किती 8 आहे गुणिले डीएन आपल्याला माहिती नाही काढायचंय. आरडी 15 डीएस 4 15 गुणिले 4 8 गुणिले डीएन 8 डीएन आणि 15 चोक 60. ओके. आपल्याला डीएन काढायचंय. डीएन आपल्या जागेवर 60 आपल्या जागेवर हे 8 गुणिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले भागिले 8 झाले. आता 8ने 60ला भाग लावा. 8ने भाग लावायचा 60ला बघा. 8 एक्के 8 सॉरी 8 7 56 समजा 8 7 56 60 मधून 56 गेले 4 एक 0 घेतला एक पॉइंट घेतला आणि 8 45 7.5 किती उत्तर आलं डीएन बरोबर माझ्याकडे उत्तर आलं 7.5. तर अशा प्रकारे मित्रांनो हा प्रश्न आपण सोडू शकतो. एकदम सोपा साधा प्रश्न आहे. ठीक आहे. आता पुढे जाऊ थोडस. बघा पुढचे प्रश्न. पुढचा एक प्रश्न बघा इथं आता कंसाशी रिलेटेड. बघा कोन एबीई बरोबर 108. बघा कोन एबीई या कोणाचं माप 108. याचा अर्थ त्याच्या विरुद्ध असलेला जो दुसरा कोन असतो याचं माप पण 108 अंश असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कंस एई बरोबर 95 दिलाय. कंस एई बरोबर 95 अंश दिलेला आहे. तर कंस डीसी काढा. आता या कोन आणि कंसाशी रिलेटेड पण एक सूत्र आहे. मी आता सांगितलं होतं की कोन एबीई मला दिलाय म्हणून कोन एबीईचं सूत्र वापरतो. बरोबर 1/2 कंसामध्ये आता काय करायचं या दोन कंसांची बेरीज करायची. कंस एई अधिक कंस डीसी. इथं लिहितो कंस एई अधिक कंस डीसी अधिक कंस डीसी. आता इथं मला कंस डीसी काढायचा आहे. कंस डीसी काढायचा आहे. एई दिले आणि एबीई दिलेलं माप. कोण एबीईचं माप दिलं 108 अंश बरोबर 1/2 आणि कंसामध्ये कंस एई किती दिलाय बाबा मला कंस एई आपल्याला दिलेला आहे 95 आणि अधिक कंस डीसी आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे. बघा आता 2 भागिले इकडे आले गुणिले 108 गुणिले 2 बरोबर 95 अधिक कंस डीसी. 108 गुणिले 2 झाले 216 बरोबर 95 अधिक कंस डीसी. 95 अधिक इकडे आले वजा 216 वजा 95 बरोबर माप कंस डीसी लिहा आता त्याला माप कंस डीसी. म्हणून आपल्याकडे माप कंस डीसी काय झालं 95 ला वजा करायचं 216 मधून. बघा 216 वजा 95 7तून 5 गेले 1 11 मधून 9 गेले 2 आणि 1 121 आपल्याकडं उत्तर आलं 121 अंश. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हा प्रश्न सोडवू शकतो. ठीक आहे. आता यातला एक शेवटचा गुणधर्म आपल्याकडे आहे या प्रकरणातला तो आता आपण या ठिकाणी बघू आणि मग पुढे जाऊया. ठीक आहे. हे झालं. तर याच्यानंतर बघा हा प्रश्न झालाय आपला हा झालाय आणि हा पण झालाय. बघा स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचे प्रमेय. बघा जर अशा प्रकारे एक स्पर्शिका आहे पीएस ही स्पर्शिका आहे आणि पीक्यूआर ही छेदिका आहे. तर स्पर्शिका छेदिका रेषाखंडाच्या प्रमेयानुसार एक सूत्र तयार होतं कसं पीएस चा वर्ग. इथं काय सूत्र तयार करायचं पीएस चा वर्ग जी स्पर्शिका आहे तिचा वर्ग करा. पी पासून सूत्र लिहायचे पहिली स्पर्शिकेचा वर्ग जी पीएस जी स्पर्शिका आहे तिचा वर्ग करा आणि मग काय उरलं हा पी क्यू आणि पी आर यांचा गुणाकार करा. पी क्यू गुणिले क्यू आर करू नका. पी क्यू गुणिले पी आर करा. पीएस वर्ग बरोबर पी क्यू गुणिले पी आर. तर अशा प्रकारे आपल्याकडे हे एकंदरीत सूत्र तयार होईल. म्हणजे ही आकृती आणि त्या आकृतीवरून हे तयार होणार सूत्र सगळीकडे पी पाहिजे. आता याच्याशी रिलेटेड काही गणित बघा. या ठिकाणी आता हे एक गणित आपण या ठिकाणी बघू. पुढे गेलो बाबा हा बघा इथे बघा हा प्रश्न आहे. इथं बघा लिहू शकतो आपण आपल्याला पी क्यू ऑलरेडी मार्च 2020 ला आलाय. पी क्यू 3.6 क्यू आर बघा पी क्यू किती दिलाय 3.6 आणि क्यू आर किती दिलाय 6.4 आणि पीएस काढायचं आहे. आपल्याला माहिती आहे इथं त्रिज्या स्पर्शिका इथं स्पर्शिका छेदिका रेषाखंडाच्या प्रमेयानुसार इथं लिहायचं स्पर्शिका छेदिका रेषाखंडाच्या प्रमेयानुसार रेषाखंडाच्या प्रमेयानुसार स्पर्शिका छेदिका रेषाखंडाच्या प्रमेयानुसार सूत्र काय तयार होणार पीएस वर्ग बरोबर पी क्यू अधिक पी आर.
आपल्याकडे सूत्र आहे PS चा वर्ग बरोबर PQ गुणिले QR. PQ गुणिले PR. बरोबर? PS चा वर्ग बरोबर PQ गुणिले PR. सगळीकडे P पाहिजे. आता PS चा वर्ग PS माहिती नाही. PQ किती 3.6 गुणिले PR किती बाबा? PRचा जर विचार केला, PR म्हणजे काय बाबा? PQ अधिक QR. PR म्हणजे PQ अधिक QR. PQ 3.6 आहे, QR 6.4 आहे. PQ 3.6, 6.4 दोघांची बेरीज केली तर मला मिळते 10. मग 3.6 गुणिले 10, 3.6 गुणिले 10 36. म्हणजे PS चा वर्ग 36. मग PS किती? 36 चं वर्गमूळ 6. तर अशा प्रकारे आपल्याला हा प्रश्न सोडवता आला पाहिजे. ठीक आहे. तर एकंदरीत बघा वर्तुळ या प्रकरणाची एक रिव्हिजन घेताना आपण वर्तुळ या प्रकरणातल्या सगळ्या महत्त्वाच्या संकल्पनांवरती इथं आपण चर्चा केलेली आहे. पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये आपण या प्रकरणावरचे 3 ते 4 मार्काचे सगळे महत्त्वाचे प्रश्न आपण बघू. पण आजच्या चर्चेत इथेच थांबूयात कारण सगळी महत्त्वाची प्रमेय सगळे महत्त्वाचे गुणधर्म आणि संकल्पना यावरती चर्चा केली. तर वर्तुळ या प्रकरणामधल्या ही जी व्हिडिओ आहे वर्तुळ या प्रकरणासाठी, तर ही व्हिडिओ संपूर्ण मित्रांनो तुम्ही बघितली असेल. पुन्हा 2-3 वेळा बघा. प्रत्येक संकल्पना, गुणधर्म समजून घ्या. कारण याच प्रकारची गणितं तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेला वर्तुळ या प्रकरणावर विचारली जातात. तर आजच्या चर्चेमध्ये इथेच थांबूयात. बाय मित्रांनो. धन्यवाद सर्वांना.